ओम नमः शिवाय. भक्तिप्रिया चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. यावर्षी 2024मध्ये 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण मासारंभ सोमवारीच असून सांगता देखील सोमवारीच आहे. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचे महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी कथा आज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरगट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे. पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कोठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळाले, महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारले, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मूलबाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारले, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावे, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठीकरता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिले आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीच घरून आणायला सांगितले. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतले. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिले. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटले नाही. परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली.
राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिले, घेऊन येतो म्हणाला. देवाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होते. तेथे एक लहान देऊळ होते आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं, ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागले, हे असे कसे झाले? सुनेने सांगितले, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेले. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.